नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। आपल्या आधी माझे आमदार त्यांनी एकच लहान मोठं आहे, सगळ्यांना घाई करू नका, सगळे कार्यकर्ते आणि उमेदवार सगळे एकत्र आले पाहिजे। कुठल्याही पक्षाचे कोणी जाहिरात करू नका। पवार साहेबांवर आपलं प्रेम आहे, कार्यकर्त्यांवर प्रेम आहे, किंवा सगळ्या पक्षाचे तालुका प्रमुख तीन पक्षांचे या हारामध्ये साहेबांचं प्रेम आहे, या फुलामध्ये आमचं प्रेम आहे। कारण आपण आपल्याला एक भेट देखील देणार भेट हे कार्यकर्त्यांचं प्रेम आपल्याला असंच मिळत आहे। कार्यकर्त्यांच्या प्रेमाने धरून 1 लाख मतं घेतली होती, त्याचे माझे मित्र आदरणीय संजय भाऊ चौधरी आणि आदरणीय जयदादा पाटील साहेब आणि उपस्थित सर्व बीजेपीला जमीन बाळगणारे सर्व संविधानाधी संविधान रक्षक सैनिक आणि सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, आज संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान धोक्यामध्ये असताना SC आणि ST आणि OBCचं आरक्षण देखील धोक्यामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये आमचे रिपब्लिकन नेते, आमचे बहुजनवादी नेते काही ओपन उघड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसतात। त्याचबरोबर काही बहुजनवादी नेते हे छुपे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मदत करतात। जेव्हा या ठिकाणी हे संविधान विरोधी भूमिका घेणारा भारतीय जनता पार्टी सोबत येतात, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आरक्षण विरोधी भूमिका घेते आणि त्यांना हे मदत करतात। गेल्या 30 वर्षापासून रिपब्लिकन आंदोलनामध्ये मी या ठिकाणी काम करतोय, परंतु ही भूमिका मला या ठिकाणी संविधान विरोधी भूमिका आवडली नाही। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला मनुस्मृतीचं दान केलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाणली, राष्ट्रीय स्वयंसेवक 1925 मध्ये 1925 ला स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक या 2025 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होणार आहे। 400 भाग तुमचा बापाचा राग आहे का 400 भाग, म्हणून या ठिकाणी यांना मनुस्मृती जाणण्याचा बदला घ्यायचा आहे आणि मनुस्मृती जाणण्याचा बदला घेण्यासाठी यांना 405 पाहिजे। म्हणून या ठिकाणी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 40 कोटी जनतेचं लिहिलेलं संविधान आहे, ते संविधान यांना या देशामध्ये बदलायचं मित्रांनो, म्हणून जागून राहायचं आहे। या ठिकाणी आज सभा झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरावरती उद्यानी श्रीराम पाटील यांच्यासाठी औद्योगिक लग्नामध्ये कशी गर्दी होते त्याच्यापेक्षा कमी गर्दी आजच्या या सभागृहामध्ये या ठिकाणी झालेली आहे। मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे, श्रीराम दादा तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे की ज्या वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये मी आपल्या ठिकाणी आंदोलन केलं, या ठिकाणी खासदार रक्षा खर्चेंनी आम्हाला या ठिकाणी होण्यासाठी सोडलं, ज्यावेळेस जळगावची झोपडपट्टी हटवली, या भुसावळची झोपडपट्टी हटवली, आपल्या GRP पोलीस फोर्स मिलिटरी सोबत मराठा मराठा छत्रपती शिवबांचा मावळा जगनभाई सोडून आला, त्यावेळेस रक्षाताई खर्च कुठे कोण लपत होतं? थोडं काँग्रेसांच्या झोपडपट्टीच्या रक्षणासाठी रक्षाताई तुम्ही आणि रक्षाताई खर्चे तुम्ही त्यावेळेस कुठे दिसला नाही। यावेळेस औरंगाबाद फॅक्टरीच्या कामगारांसाठी आम्ही रस्त्यावरती आलो, या ठिकाणी कामगारांचं जन आंदोलन केलं। दिगनगर मध्ये 35 वर्षापासून कामगार चळवळ आम्ही चालवतो। औरंगाबाद फॅक्टरीच्या कामगारांना उद्ध्वस्त करणारं धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारने राबवलं। अरे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, जे शेतकरी आपल्या अधिकार रक्षणासाठी दिल्लीमध्ये एकत्र आले, त्या शेतकऱ्यांचा 1000 शेतकऱ्यांचा मुद्दा या नरेंद्र मोदीच्या सरकारने पाडला। त्याचा बदला घेण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागणार। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या रक्ताने लाभ झालेले हे कमाल आहे। महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला ते नथुराम गोडसे, त्यांच्या महात्मा गांधींच्या रक्ताने लाभ झालेले कमळ आहे। कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, मुलींच्या, योग शोषणाच्या रक्ताने लाभ झालेले कमळ आहे। अरे शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, गरिबांच्या, बहुजनांच्या महात्मा गांधींच्या रक्ताने लाभ झालेले कमळ, या छत्रपती शिवाजी तलवार आपल्या हातामध्ये आणि हे कमळ छाटून टाका हा संदेश देण्यासाठी आम्ही तुम्ही सर्व मित्रांनो एकत्र या ठिकाणी आम्ही आलो। आम्हाला या ठिकाणी श्रीरामदादा पाटील तुम्ही 1000 कोटीचे या ठिकाणी मालक असाल, आम्हाला त्याची गरज नाहीये। आमचं धन
आमचं दान जर कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही पार्लमेंटमध्ये जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे जे धन आहे हे आमचं एससी एसटी ओबीसी आरक्षणाचं रक्षणाचं संरक्षण करणारं जे धन आहे, हे धनाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी श्रीरामदादा पाटील पार्लमेंटमध्ये जा, आम्ही तुमच्या सोबत आहे. शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी, कामगारांच्या रक्षणासाठी तुम्ही पार्लमेंटमध्ये जा, असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला या दृष्टिकोनातून या ठिकाणी पार्लमेंटमध्ये पाठवणार आहोत. साहेब, तुम्ही नाथा भाऊन आमदार केलं, त्यापेक्षा संतोष भाऊंना केलं असं करत आहोत. संतोष भाऊ चौधरीच्या विधानसभेमध्ये साहेब तुम्ही पाठवलं असतं तर या ठिकाणी नाथा भाऊंना आपण आमदार केलं. काय झाला, माझी पत्नी पंचायत समिती सदस्य म्हणून लावला, त्या सिंहबाई नगराध्यक्ष बाईला काढलं. त्या नगराध्यक्ष हिरेबाईला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवता. वरणगावचे नगरसेवक तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवता. अरे तुम्ही या ठिकाणी अडचणीमध्ये असाल नाथा भाऊ, तुमची अडचण आम्ही समजू शकतो, परंतु तुम्ही शरद पवार साहेबांच्या आणि आमच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सैनिकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसताय. तुमचं कष्ट करण्याला चालू देणार नाही. तुम्ही पक्षाला मागून काही करा, तुम्ही राजकारण करा, राजकारण करा, पण या ठिकाणी नाथा भाऊंना चॅलेंज देतो की तुमची सुनवाई आता पार्लमेंटमध्ये जाणार नाही. साहेब, आम्ही तुमच्या सोबत यासाठी जुळलो. एका दलित, एका पीडित, एका शोषित, झोपड्यात राहणारा माणूस, वंचित घटकातला माणूस, या ठिकाणी तुम्ही मला आमदारकी दिली. अरे वंचितांचे कोण नेते आहे, बहुजनांचे कोण नेते आहे, शेतकरी कष्टकरी कामगार बहुजनांचे कोण नेते आहे, एकच नेता आमचे साहेब, आदरणीय साहेब. साहेब, भविष्यामध्ये तुम्ही आमच्या आमदार संतोष भाऊ चौधरींना संपूर्ण ताकद द्या. आम्ही देखील संतोष भाऊ चौधरींना पूर्ण ताकद देऊ. या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो. देशात काय चालू आहे, सुबह की धूप को ये रात बना सकते हैं, सुबह की धूप को ये रात बना सकते हैं, हर तरफ ये झंडे हालात बना सकते हैं. इनकी सियासत पे भरोसा न करो दोस्तों, ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते हैं. जय विजय, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय राणाजी, जय मल्हार, जय सेवालाल आणि जय हिंदुस्तान. धन्यवाद. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही. Jhulelalal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhulelalal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी एक दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में and आपके never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद, जय